आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करून जो सध्याचा लॉकडाऊनचा पिरियड आहे, जो अतिशय कठीण पिरियड आहे, तर या पिरियडमध्ये आपल्याला घरी बसून एक वेगवेगळ्या विषयावर आपलं जास्तीत जास्त नॉलेज कसं वाढेल, त्याचा फायदा आपण घरबसल्या कसा घेऊ, हा आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो आणि भगवान बाबांच्या चरणी हे माझं सेशन अर्पण करतो. तर आजचा हा विषय तसा दुर्लक्षित विषय आहे, कारण मला राहुलजी म्हणले की वेगवेगळ्या विषयावर आपण परिसंवाद आयोजले आहेत. तर मला वाटलं नव्हतं की पॅरेंटिंग हा विषयसुद्धा ते घेतील, परंतु त्यांच्या नजरेतून हा विषय सुटला नाही. त्याबद्दल मी विशेष त्यांचं आभार व्यक्त करतो की हा विषय खूप जो चर्चेला जात नाही, कारण लेकरांना कसं सांभाळायचं हे आम्हाला कळत नाही का, हा एक मुद्दा येतो. परंतु सायन्स विकसित झालेला आहे, मानसशास्त्र विकसित झालेलं आहे. आपल्या जसं जसं माणसाचा इव्होल्युशन होत आहे त्याप्रमाणे आपला फ्रंटल ब्रेन इव्हॉल्व होत आहे आणि त्यातूनच आपल्याला हे नवीन नवीन मानसशास्त्रीय शाखा, म्हणजे जसं बाल मानसशास्त्र आहे, पॅरेंटिंग आहे, हे एक कला आहे, ही एक आर्ट आहे जी पूर्वी आपल्याला जन्मजात मिळते, परंतु आपल्या सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये, कारण लाईफस्टाईल आपली कशी झालेली आहे आपल्याला माहिती आहे. जर पुण्या मुंबईला गेलं तर मूल होणं हे म्हणजे खूप मोठी त्यांच्या करिअरमधली अडथळा आहे. म्हणून एकतर डिलेड चाइल्ड बर्थ होतात, प्लॅनिंग करतात, किंवा जरी झालं तरी ते एवढे सशक्त नसतात किंवा एवढे बिझी असतात की पॅरेंटिंग करावी कशी, हा त्यांना त्याचा मुद्दा जो आहे तो कुठंतरी शिकणं हे गरजेचं आहे. तर आपण एक एक मुद्द्याला हात घालू. मी एक स्टोरी चालू करेन, स्टोरी एक सांगेन आणि त्याच्यातूनच आपल्याला लक्षात येईल की आपण कुठल्या प्रकारचे मातापिता आहोत. आणि आपण ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये मी प्रयत्न करेन तुम्हाला जास्तीत जास्त पद्धतीने की आपल्या लॉकडाऊन पिरियडमध्ये जी मुलं आपल्याला त्रासदायक वाटतात ती आनंददायी त्यांचा सहवास कसा होईल याच्यासाठी मी काही टिप्स देईन. तर स्टोरी आहे, एक मुलगा होता, तो शाळेतून येतो, लहान मुलगा. त्याच्या हातामध्ये स्कूलमधून एक चिठ्ठी दिलेली असते. त्याला सांगितलेलं असतं की तू आईला नेऊन दे ही चिठ्ठी. तो येतो आणि आईकडे देतो. आई ती चिठ्ठी वाचते. बऱ्याच जणांना ही कहाणी माहीत पण असेल, पण पॅरेंटिंगमधली ही खूप महत्त्वाची, म्हणजे याचा सारच पॅरेंटिंगचा, किंवा आपण मुलं कशी हाताळावीत आणि मुलांसोबत कशा पद्धतीनं व्यवहार करावा हा यामधून समजणार आहे. त्यानंतर आई चिठ्ठी वाचते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. तो मुलगा तिथं समोर असतो, काय लिहिलंय, कारण लहान असल्यामुळे त्याला ते वर्डिंग किंवा ते वाचणं शक्य नसतं, म्हणून तो आईकडे वाचतो. आणि त्याच्यानंतर असं आई रडल्यानंतर विचारतो, काय झालं आई. पण त्यावेळेस त्याची आई त्याला सांगते की काही नाही बाळा, काय लिहिलंय त्या चिठ्ठीमध्ये, तर तू खूप हुशार आहेस आणि तू हुशार असल्यामुळं ती स्कूल खूप छोटी आहे, तू मोठा माणूस होणार आहेस आणि तुला त्या शाळेमध्ये तुझ्या हुशारी एवढे शिकवणारे शिक्षक उपलब्ध नाहीत, म्हणून तुम्ही घरी त्याला शिकवा, तुम्ही त्याला घरीच शिकवा, आम्ही त्याला शाळेमध्ये शिकवू शकत नाही, इतका तो मोठा आहे, असं त्या स्टोरीमध्ये त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर तो मुलगा इतका कॉन्फिडेंटली घरी शिकू लागला, घरी अभ्यास करू लागला की यावेळेस मला स्कूलमध्ये शिकवण्या इतपत सुद्धा टीचर्स नाही आहेत, मी खूप हुशार आहे. आणि तो खूप मोठा संशोधक बनला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे एडिसन हा त्याचं नाव आहे. एडिसन म्हणजे आज त्याच्या नावावर 75 ते 80 पेटंट होते आणि त्यांनी जगातले सगळे महत्त्वाचे शोध लावले. तो एडिसन आई वारल्यानंतर खूप शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस तो त्याचं घर क्लीन करत होता त्यावेळेस त्याला एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, जी त्याला स्कूलमध्ये ती चिठ्ठी दिली होती की युअर चाइल्ड इज मेंटली हँडिकॅप्ड, म्हणजे तुमचा मुलगा हा शारीरिकदृष्ट्या हँडिकॅप आहे, तो मेंटली रिटार्ड आहे,
त्यामुळं आमच्याकडं स्पेशल डिसेबल्ड मुलांसाठी शिकवण्यासाठी व्यवस्था नाही आहे. आमची शाळा त्याला शिकवू शकत नाही, कारण तो अपंग आहे मानसिकदृष्ट्या, आणि त्याला तुम्ही घरी शिकवा किंवा इतर पर्याय निवडा. तर अशा पद्धतीची ती चिठ्ठी होती. तो वाचल्यानंतर ज्यावेळेस यांनी मुलाखत दिली त्यावेळेस सांगितलं की मला तो दिवस, म्हणजे आईनं ज्या दिवशी मला वाचून दाखवताना कसं काय दाखवलं की पॉझिटिव्ह दाखवलं की तू खूप हुशार आहेस, आणि त्या क्षणापासून मला अतिशय म्हणजे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स वाढला, एक प्रेरणा मिळाली, आणि मी हुशार आहे असं मला समजून मी अभ्यास करू लागलो. परंतु तो होता मेंटली चॅलेंज्ड. बघा, एका वाक्यामुळं आईच्या किंवा वडिलांच्या त्याचं लाईफ एवढं चेंज झालं. आणि जर उलट परिस्थिती आहे, आपण जर आपला मुलगा विचार करू, थोडेसे डोळे बंद करून विचार करू, आपला मुलगा अशी चिठ्ठी घेऊन आलाय की तुमच्या मुलाला आम्ही शाळेत शिकवू शकत नाही आणि त्याला उद्यापासून पाठवू नका, आपल्या काय रिॲक्शन्स असतील? न सांगितलेल्या बरं. काही आई किंवा वडील ती चिठ्ठी त्याच्या अंगावर फेकून त्याला 2 चांगले धपाटे देऊन आता इथपर्यंत की शाळेवर सुद्धा केस करण्या इतपत आपली मजल जाते, कारण असं तुम्ही का म्हणलं. म्हणजे हा आपल्या बिहेवियरमधला चेंज आहे. म्हणजे 2 इथं परिस्थिती आहेत. एक, त्या आईनं त्या मुलाचा जो निगेटिव्ह गोष्टी होत्या, आजार होता, तर तो त्याला न दाखवता एकदम पॉझिटिव्हली घेतला. म्हणजे आईनं मुलामध्ये चेंज केला नाही, आईनं किंवा वडिलांनी किंवा पॅरेंटनी स्वतःमध्ये चेंज केला. त्या जो शाळेचा संदेश होता तो निगेटिव्ह घ्यायचा का पॉझिटिव्ह घ्यायचा हे स्वतः आपल्यावर आहे. म्हणजे आपण सुद्धा तो जर पॉझिटिव्ह घेतला आणि त्यातून जर आपण पॉझिटिव्ह आउटपुट काढायचं ठरवलं तर निश्चित आपल्याला पॉझिटिव्ह होतं. तर ह्या उदाहरणातून आपल्याला एक समजतं की आपली मुलं हे आपला आरसा असतात, आणि आपण काय करतो, आपल्याकडं एक रिमोट कंट्रोल पाहिजे मुलांचा, आणि माझ्याकडं रिमोट कंट्रोलवर जसं खेळणं खेळतं, तर त्याच पद्धतीनं माझी मुलं माझ्या रिमोटवर खेळली पाहिजेत. म्हणजे काय केली पाहिजेत? सकाळी एकदम प्रॉम्प्ट लवकर उठली पाहिजेत, त्यानंतर फ्रेश झाली पाहिजेत, मी न सांगता स्कूलमध्ये गेली पाहिजेत, त्यानंतर मी अभ्यास वेळेवर केला पाहिजे. सॉरी टू इंटरप्ट, मी माझा परिचय एक वेळेस देतो, कारण सुरुवातीला मी परिचय विसरलो. मी डॉक्टर दत्ता आंबेकर, नागरगोजे. मी इथं लातूरमध्ये काउन्सिलिंग सेंटर आहे, मी फिटनेस काउन्सिलर आहे आणि चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहे. मी इथं माइंड मेकओव्हर या संस्थेतर्फे, माझी स्वतःची संस्था, तिच्या थ्रू मी काउन्सिलिंग, चाइल्ड काउन्सिलिंग, फिटनेस काउन्सिलिंग, न्यूट्रिशन याच्याशी रिलेटेड मी इथं मार्गदर्शन करतो. तर आपला सब्जेक्ट होता की आपल्या मुलाचा रिमोट कंट्रोल माझ्याकडं पाहिजे, हा आपला एक अट्टहास असतो. आणि माझा मुलगा हा, तुम्ही जर टी व्हीवर लाईव्ह प्रोग्राम बघता डान्सचा, तर आपल्या मुलाकडे आपण बघून म्हणतो की ह्याला डान्स पण येत नाही, माझ्या मुलानं त्या स्टेजवर जायला पाहिजे. लाईव्ह प्रोग्राम बघितला आपण सिंगिंगचा, तर त्यावेळेस आईला वाटतं की माझ्या मुलानं सिंगिंग पण केली पाहिजे आणि तिथं स्टेजवर दिसलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या कल्पनाशक्ती मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं काय होतं की तुम्ही आई वडील किंवा आपण त्यांना अनायासे खेळणं समजतो. आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा असणं वेगळं आणि लादणं वेगळं. म्हणजे मुलं हे कसे असतात, त्यांच्या रेसेस प्रमाणे, म्हणजे 7 पिढ्यामधली गुणं आपल्या मुलांमध्ये येतात. त्यासोबतच ते परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सुद्धा खूप स्ट्रगल करत असतात. पूर्वी आपण ज्या परिस्थितीतून आलोत त्याच परिस्थिती सध्या त्यांची नाही आहे, त्यामुळं आपण त्याच परिस्थितीचा आपल्या असणाऱ्या परिस्थितीसोबत कम्पेअर करणं चुकीचं आहे. म्हणजे आपण अति अपेक्षा करतो. त्याचबरोबर मुलं काय करतात, स्वतःचा सुद्धा कम्पॅरेटिव्हनेस वाढलेला आहे. कारण शेजाऱ्यांच्या मुलासोबत कम्पेअर केलं, ह्याला 100 मार्क्स पडले, तुला 99 मार्क्स कसे पडले. आज आपण यावर भांडणं होतात की 99 मार्क पडले, दुसऱ्याला 100 मार्क पडले.
तर ह्याला पियर प्रेशर म्हणतात. सिबलिंग प्रेशर, एक बहीण असेल एक भाऊ असेल, त्यामध्ये कुणाला तरी आई वडील फेवर करतात कारण ते त्यांचं ऐकतात म्हणून, आणि दुसऱ्या मुलाला डिनाय करतात किंवा त्याला कंटिन्युअस घालून पाडून बोलतात. कारण ह्या गोष्टी का होतात? पियर प्रेशरमुळं दोन मुलांमध्ये कम्पेअर जर केलं आपण तर त्याचा सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट मुलांवर होतो. तर आपल्या वागण्याचा 100% परिणाम आपल्या मुलांवर होतो, हेच मला इथून सांगायचं आहे. आणि आपल्या मुलांना जर चेंज करायचं आहे तर स्वतः आपल्याला चेंज होणं आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस आपली अपेक्षा असते, कारण मुलं हे इमिटेटिव्ह असतात. इमिटेटिव्ह म्हणजे काय की मुलांना आपल्या जे तुम्ही कराल त्याची कॉपी करतात, नकल करतात. म्हणून मुलांना इमिटेटिव्ह स्वभाव हा जास्तीत जास्त असतो आणि तो 7-8 वर्षापर्यंत इमिटेशन राहतं. म्हणजे तुम्ही कसं वागताय तसेच मुलं वागण्याचा प्रयत्न करतात. म्हणून डायरेक्ट मी दिवसभर मोबाईल घेऊन व्हॉट्सअपवर बसणार आणि मुलानं माझ्याकडे पाहिलं, कारण लॉकडाऊनमध्ये आता सध्या आपल्याला बरेच काही कमी कामं आहेत बऱ्याच फॅमिलीला, म्हणून आपण व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर किंवा जे काही सोशल मीडिया आहे तो घेऊन बसणार आणि मुलानं ज्यावेळेस बघायचं त्यावेळेस त्याला आपण चिडणार की तू मोबाईल सोड आणि अभ्यास कर. कसं शक्य आहे? कारण त्याच्यासुद्धा भावना, त्याला वाटते की ह्याच्यामध्ये काहीतरी आहे जे की हे रोज बघतायत आणि जे मला देत नाही आहेत. मग त्यांच्यामध्ये ती निगेटिव्हिटी तयार होते. आणि दुसरं आहे, आपल्या फॅमिलीपैकी चार टाईपच्या फॅमिली असतात. एक असते ऑथॉरिटिव्ह फॅमिली. फॅमिलीमध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. नंबर 1ची आहे ऑथॉरिटिव्ह फॅमिली. ऑथॉरिटिव्ह फॅमिली जी आहे तर ते काय असते, खूप स्ट्रिक्ट फॅमिली असते. त्या फॅमिलीमध्ये जसं की आपण म्हणतो पप्पा घरात आले म्हणजे सगळे असे थरथर करतात. मग मुलं जिकडं तिकडं कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेले असतात, बायका आपलं काम बघतात. तर ह्या फॅमिलीमध्ये खूप स्ट्रिक्ट वातावरण असतं. इमोशन्सला इथं थारा नसतो, मुलांच्या हावभावांना इथं थारा नसतो, कारण त्यांनी स्ट्रिक्ट रूल ठरवून दिलेले असतात. त्या रूलच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही, हा तिथं रूल असतो. त्यामुळं बरेच मुलं हे अँझायटी, फिअर ह्यांचे शिकार होतात. लहानपणी त्यांच्या भावनांना न ओळखल्यामुळं आणि त्यांना सप्रेस करून ठेवल्यामुळं ते ज्यावेळेस मोठे होतात, ज्यावेळेस ते दाबून ठेवलेलं जे एनर्जी आहे त्यांची, तर ती एनर्जी त्यांची रिबेलिंग स्टेजला येते, तारुण्य अवस्थामध्ये. त्यावेळेस लक्षात येते की आम्ही तर एवढंच त्यांना स्ट्रिक्ट केलं, पण आता ही मुलं अशी का वाया गेली. तर ह्याचं ही ऑथॉरिटिव्ह फॅमिली आहे. तर अशा फॅमिलीने आपल्याला प्रॉपर त्यांचा थोडंसं बेंड होणं आवश्यक आहे. आणि लॉकडाऊन पिरियडमध्ये तर खूप आता याचा परिणाम जाणवतो, कारण सगळे स्ट्रेसमध्ये आहेत. आपण एल्डरसुद्धा स्ट्रेसमध्ये आहेत, मोठे सगळे व्यक्ती, की कोरोनाच्या हा कधी संकट संपेल, बाहेर व्यवसायाचं टेन्शन आहे, आपल्या स्वतःच्या करिअरबद्दल टेन्शन आहे, स्वतः आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कोरोना होऊ नये म्हणून आपण स्ट्रेसमध्ये आहोत, आपल्या मुलांना काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण स्ट्रेसमध्ये आहोत. तर तसंच स्ट्रेस, मुलंसुद्धा त्या स्ट्रेसमध्ये आहेत. त्याच्यामुळे एकंदरीत काय होतं की आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो, कारण आपल्याकडं जी सध्या फिडिंग आहे त्याला माइंड फिडिंग म्हणतात. तर फिडिंग कुठली? आपण जसं शरीराला फीड करतो तसंच आपल्या मनाला सुद्धा इन्फॉर्मेशन ही फीड आहे. म्हणजे अन्न काय आहे? आपल्या मनाचं इन्फॉर्मेशन आहे. आणि सध्या खूप निगेटिव्ह इन्फॉर्मेशन आपल्या फिडिंगमधून जाते. सकाळी उठल्याबरोबर आपण न्यूज वाचतोय, आकडा बघतोय, शहरामध्ये आपल्या करोना आला असं दिसतंय, कुठंतरी इथं एवढं ॲक्सिडेंट झाले, इतकी बेरोजगारी येणार आहे, अँझायटी, फिअर, पुढचं करिअर, सगळे जग आपलं एका गर्तेमध्ये सापडले. ह्या न्यूज आपल्या फिडिंग आहेत. त्यामुळं आपलं ज्यावेळेस फीड होतं न्यूज, त्यावेळेस आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या थॉट्स येतात आणि अशा विचार काय करतात? आपल्या मनात फिलिंग निर्माण करतात. म्हणजे जर चांगले विचार निर्माण झाले तर चांगले हॅपीनेस, जर वाईट फिलिंग झाली तर आपल्यामध्ये वाईट विचार येणार. वाईट विचार म्हणजे कसे? निगेटिव्ह येणार. निगेटिव्ह विचार आल्यामुळं आपल्याला आपली ॲक्शनसुद्धा निगेटिव्ह होते, घरामध्ये वातावरण निगेटिव्ह होतं, औरा निगेटिव्ह जातो. त्यामुळं आपल्याला बऱ्याच अंशी सगळ्या घरामध्ये एक वातावरण हा निगेटिव्ह आल्यामुळं आपण एकमेकांच्या ज्या कनेक्टिव्हिटी आहे, जो बॉन्ड आहे, तर तो बॉन्ड आपला सैल होतो आणि एकमेकांचं कंट्रोल घरामध्ये एकमेकांवर राहत नाही. मग ते चिडचिडेपणा, एखाद्याचं अपयश दुसऱ्यावर पडणं, मुलगा अभ्यास करत नसेल तर पत्नीला शिव्या देणं, तुझ्यामुळे तो लाडावलाय. पत्नीला वाटत असेल की तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, कारण हे अपयश
हे आपल्या सगळ्यांचं अपयश असतं मुलानं जर हे केलं तर. किंवा आपण एकमेकांवर बिलं फाडण्यावर लागतो. मुलगा म्हणणार मला हे नाही, मला ते नाही. आणि सध्या मुलं हे एका वेगळ्या कंडिशनमधून जात आहेत. कारण आज त्यांचं पूर्ण आपण ॲडॅप्ट लवकर होऊ शकतो, परंतु मुलांना ॲडॅप्ट व्हायला खूप वेळ लागतो. कारण त्यांचं विश्व हे स्कूल, त्यांचा टायमिंग, त्यांच्या मुलांना मित्रांना भेटणे, त्यांना बाहेर खेळायला जाणे, हे सगळं बंद झालं असल्यामुळं मुलांमध्ये सुद्धा एक मानसिक चिडचिडेपणा जाणवलेला आहे. ते तुम्हाला असं म्हणत असतील, मोबाईल देणार, स्क्रीन टाईम हा त्यांचा खूप वाढलेला आहे. म्हणजे मोबाईल घेणार, जेवढा वेळ बघायचा आहे तोपर्यंत गेम खेळणार. गेम तुम्ही मोबाईल हातातून काढून घेतलं की टी व्हीकडे जाणार, टी व्ही कडून गेलं की तुम्ही कम्प्युटरवर जाणार. तर हा स्क्रीन टाईम मुलांमधला खूप वाढलेला आहे. आणि ह्या स्क्रीन टाईम कसा आपण कमी करायचा, तर आपल्याला काही टिप्स किंवा काही आपल्याला उपाय करावे लागतील. कारण 100% स्क्रीन टाईम कमी करू शकत नाहीत. कारण तुम्ही टी व्ही पाहतायत आणि मुलं जर एका रूममध्ये कोंडून ठेवताय तर ते फक्त त्यांच्या शरीरानं तिथं बसलेले असतील, ते तुम्हाला टी व्हीकडे त्यांचं मन असेल आणि तुम्ही तिथं त्या ठिकाणी विलन होत आहे. कारण त्यांना असं वाटतं की हे स्वतः करतायत म्हणजे चांगली गोष्ट आहे, कारण चांगलंच करतायत आणि आम्हाला कोंडून ठेवतायत, आम्हाला रिस्ट्रिक्ट करतायत. म्हणजे ते सध्या असह्य असतात मुलं. तुम्ही जोपर्यंत ते मोठे होत नाहीत तोपर्यंत ते तुमच्या सगळ्या गोष्टी त्यांना ऐकाव्या लागतात. ती एक प्रकारची रॅगिंग आहे, तुम्ही केलेला त्यांच्यावर अटॅक आहे. आणि आत्ता ते अटॅक सहन करतील तुम्ही. मग 3 प्रकारे आपण शारीरिक अटॅक करू शकतात. पालक बरेच शारीरिक अटॅक करतात. आणि शारीरिक अटॅक म्हणजे बीटिंग, मारणे, त्यानंतर बऱ्याच वेळेस त्यांना घालून पाडून बोलणे, हा सुद्धा एक त्यांचा इगो दुखावण्यासाठी एक मानसिक अटॅक आहे. आणि त्यांना निगेटिव्ह बोलणे, त्यांच्या इगो हर्ट करेल असं बोलणे, तर हे अटॅक्स ते सध्या जरी हे करत नसले, काही करू शकत नसतील, तर मोठ्या झाल्यानंतर मग तुमच्यावर, मग तुम्ही म्हणता की आता हा मुलगा मला उलटं बोलतोय, रिबेल करतोय, मी ह्याला एवढं केलं, मी त्याला इतकं माझ्या ह्याच्यासाठी केलं तरी हा माझं ऐकत नाही, उलटं बोलतोय, मला समजून घेत नाही. तर ह्या तक्रारी नंतर येतात. कारण ह्याचं कुठंतरी बीज हे त्यांच्या लहानपणी त्यांच्या भावना ज्या आहेत तर त्या दाबून ठेवल्यामध्ये यांचं आपल्याला बीज असतं. तर 7 ते 8 वर्षापर्यंत, त्यांचं 6 वर्षापर्यंत त्यांना जेवढी मेमरी कमी असते त्यावेळेस आपल्याला त्यांना मोल्ड करता येतं, खूप कमी रिस्ट्रिक्शन्स देऊन. नंतर तुम्ही जसे जसे मोठे व्हाल तसे तशा तुमच्या भावनांचे, तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत तर त्यांच्या बॉर्डर्स, तुमच्यामधला आणि त्यांच्यामधल्या बॉर्डर्स हळूहळू फेंट केल्या पाहिजेत. म्हणजे ते फ्रेंडशिपकडं ज्यावेळेस ते प्रौढ होतात त्यावेळेस त्यांना फ्रेंडशिपकडं आपल्याला नेता आलं पाहिजे. तेवढीच जवळीक त्यांच्यासोबत साधता आली पाहिजेत. म्हणजे त्यांचे आपण मित्र बनले पाहिजेत मोठे होईपर्यंत. तर ही आहे, याला व्ही टाईप नर्चरिंग म्हणतात. काही फॅमिली असतात नर्चरिंग टाईपच्या आणि काही असतात म्हणजे त्यांचा काही संबंध नसतो लेकरांसोबत. म्हणजे आई जॉबला असते, वडील जॉबला असतात, घरामध्ये कोणीतरी दाईनं सांभाळलेलं असतं आणि त्यांना प्लॅनिंग नसते, त्यांना स्ट्रक्चर नसतं. त्या मुलांना कुठलाही प्लॅन किंवा रिस्ट्रिक्शन्स देत नाहीत. तेही फॅमिलीचं वातावरण मुलांच्या नर्चरिंगमध्ये किंवा त्यांच्या मोठं होण्यामध्ये घातक ठरतं. त्यानंतर आहे परमिसिव्ह स्ट्रॅटेजी. एक आहे ऑथॉरिटिव्ह, खूप स्ट्रिक्ट. दुसरं आहे इनक्लुझिव्ह, त्यांचं काहीच इन्क्लुजन नसतं मुलांच्या ह्याच्यामध्ये. ते एका थर्ड पार्टीला त्यांना नर्चर करण्यासाठी अपॉइंट केल्यासारखं करतात. खूप ते इमोशनली हे नसतात. तशी मुलं सुद्धा म्हणजे हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. तिसरं आहे परमिसिव्ह. इतकं परमिशन्स असतात त्या मुलांना की प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनावर, म्हणजे त्यांचा कुठलाही शब्द खाली टाकला जात नाही. त्यांची खूप पॅम्परिंग केली जाते. प्रत्येक गोष्टीला त्याला सपोर्ट दिला जातो, इतका सपोर्ट दिला जातो की त्याला काहीही करण्याची गरज नाही. मग अशी मुलं ज्यावेळेस मोठी होतात आणि डिसिजन घ्यायची त्यांची वेळ येते त्यावेळेस ते डिसिजन घेऊ शकत नाहीत. कारण त्यांची पंख एक व्हॅक्सिन असतात. आपल्या याच्यामध्ये ज्या व्हॅक्सिन आहेत आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये, तर त्या ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॅक्सिन. तर त्या जंतूंना पोलिओच्या व्हॅक्सिनमध्ये काय केलं जातं, पोलिओचेच व्हायरस काय केले जातात, त्यांना अर्ध मारलं जातं, त्याला ॲटिन्युएटेड म्हणतात. आणि त्या व्हायरसला पुन्हा आपल्या शरीरामध्ये टाकल्यानंतर अँटीबॉडीज तयार होतात. ते काही करू शकत नाहीत. त्यांच्यापेक्षा मोठे जे बॉडीज आहेत त्यांना खाणारे, ते आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. ते ॲक्टिव्ह झालं. आणि दुसरं आहे पॅसिव्ह. तर त्यांना त्या पॅसिव्ह व्हायरसेसला काय केलं जातं की एवढं खाऊ घातलं जातं, इतकं खाऊ घातलं जातं त्या व्हायरसेसला, म्हणजे फूड, त्याला आगार म्हणतात, की त्यांना काही म्हणजे ते इतके खातात की त्यांना कुठली वस्तू मारून खाण्याची म्हणजे काहीच गरज पडत नाही. तर ते ऑटोमॅटिक त्यांना भूक लागली की समोर अन्न येतं, आगार,
त्यामुळं त्यांची शिकार करण्याची जी शक्ती आहे, तर ती शिकार करण्याची शक्ती ही त्यांची मरून जाते, ते विसरून जातात शिकार करण्याचं. तसे आपली मुलं सुद्धा काही वेळेस त्यांना एका प्लॅटफॉर्मवर अति पॅम्परिंग केल्यामुळं, अति नर्चरिंग केल्यामुळं ते विसरून जातात त्यांचा विचार प्रक्रिया, त्यांचं इनोव्हेशन, त्यांचे थॉट्स, त्यांचे डिसिजन्स हे विसरल्यामुळं खूप मोठा कन्फ्युजिंग स्टेज त्यांच्या लाईफमध्ये नंतर येते. अशा पण फॅमिली आपल्याला नको आहेत. तर एक नर्चरिंग फॅमिली हा कन्सेप्ट पाहिजे, जो ऑथॉरिटिव्ह पाहिजे, परमिसिव्ह पाहिजे, काही परमिशन्स दिल्या पाहिजेत, काही ऑथॉरिटी पण त्यांना देणं आवश्यक आहे. तर ह्या बॅलन्स ज्या फॅमिलींमध्ये केला जातो, तर तिथली मुलं हे ओबिडियंट बनतात. एकमेकांची, मुलांची, वडिलांची, आईची एक रिलेशन, चांगल्या पद्धतीची बॉन्डिंग तयार होते आणि तसे मुलं हे चांगलं डिसिजन घेऊ शकतात. त्या लाईफमध्ये पुन्हा त्यांना त्यांच्या इंटेलिजन्सनुसार ते काम करू शकतात. आता बराच असा एक आपल्याकडं एक फॅड म्हणलं तरी चालतंय की मुलगा डॉक्टर, इंजिनियर, ह्या सगळं तुम्ही खूप ऐकलेलं आहे की मला अशाच पद्धतीचा पाहिजे. तर मी नेहमी सांगत असतो की मुलांमध्ये 8 प्रकारचे इंटेलिजन्स असतात. आता शिक्षण हा एक क्रायटेरिया आपल्याकडे खूप ॲग्रेसिव्हली मुलांवर लादला जातो. त्याबद्दल 2 शब्द बोलतो की मुलांना मार्क्स नाही पडले की पालक त्यांच्यापेक्षा जास्त पॅनिक होतात आणि तो स्ट्रेस मुलांवर येतो, पियर प्रेशर येतं, त्याच्या खाली ते दबून जातात. कारण आपल्याला वाटतं की मार्क्स पडले नाहीत म्हणजे हा युजलेस आहे. आता कित्येक उदाहरणं आहेत तुम्हाला इथं. आपले मुंडे साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत, त्यांना मार्क्स काही खूप जास्त होते असं नाही, परंतु त्यांच्यामध्ये इंटेलिजन्स नव्हता असं आहे का? ते सगळा देश चालवू शकत होते, एवढी इंटेलिजन्स त्यांच्यामध्ये होती. म्हणजे मार्काचा आणि इंटेलिजन्सचा काही संबंध नाही. आणि अशा पद्धतीनं आपण जर असा संबंध लावत असाल तर आपल्याला त्या गोष्टीसुद्धा समजून घेणं आवश्यक आहे की मार्क्स आणि तुम्हाला आपल्या मुलामध्ये कुठली इंटेलिजन्स आहे हे ओळखता आलं पाहिजे. काय की एक आहे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. काही मुलं हे इंट्रापर्सनल असतात, म्हणजे त्यांना स्वतःबद्दलच्या ज्या स्ट्रेंथ आहेत, विकनेसेस आहेत त्या माहीत होतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं पुढं जाऊन एक टीम मॅनेजमेंट करण्यासाठी त्यांना उपयोग पडू शकतो, कारण ते स्वतः कर्तृत्वान असतात. हे दुसरं आहे इंटरपर्सनल इंटेलिजन्स. तर अशा इंटेलिजन्सच्या लोकांना किंवा मुलं काय करतात की त्यांचं पियर किंवा मुलांमध्ये त्यांचं रिलेशन खूप चांगलं असतं. स्वतःच्या भावना एवढंच दुसऱ्यांच्या भावनाला ते महत्त्व देतात. त्यामुळे त्यांचे फ्रेंड सर्कल खूप मोठं होतं आणि त्यांचा ते लीडरशिप क्वालिटीज त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेल्या असतात. ही एक क्वालिटी आहे, ही एक स्ट्रेंथ आहे. तर ही सुद्धा आपल्यामध्ये आहे का, आपल्या मुलामध्ये, हेही ओळखता आली पाहिजे. आणि हे लॉकडाऊन पिरियडमध्ये हा खूप चांगला चान्स आहे. इट इज नॉट अ ट्रबल, इट इज अ चान्स. आपण हा चान्स समजला पाहिजे आपल्या मुलांना ओळखून घेण्यासाठी, ओळखून घेता येतं त्यासाठी.